बाया आत्ताच गेल्या, या गार्डनमध्ये काम करायला असतात ना, त्या बाया आत्ताच घरी गेल्या साफसफाई करून, गवत वगैरे काढून. बरं झालं गवत वगैरे काढलं, ते डास वगैरे, सापांची भीती वाटत्या, साप बाहेर निघतात ह्या दिवसात. जरा ऊन पडलं की बाहेर निघतात साप. हे काय असं साफसफाई केली बघा. हे पण कटिंग केले, हे पण कटिंग केले बा, कटिंग केले. हे पण सकाळचे 7:30 वाजले. हे पहा, दूध गरम करा ठेवलंय, दूध गरम झालंय. हे पहा, चहा, मिस्टरांना चहा दिला. मिस्टर नाईट ड्युटी करून आले. परत आज बुधवार, आज ड्युटी बदली आहे ना, आज सेकंड शिफ्ट लागली आजपासून. त्यानंतर आंघोळ करून देवपूजा करून आता मी फ्रेश झाली आहे. पनीर मसाला करायचा आहे, त्याच्यासाठी अर्धा किलो पनीर घेतलंय. हे पहा, हे पहा, फ्रेश पनीर अर्धा किलो घेतलंय. त्याच्यासाठी 3 कांदे घेतले तसे कापून, 3 टमाटे घेतलेत कापून, त्यानंतर हिरवी मिरची लागेल. हे खडे मसाले लागतात सगळे, जिरं, धन, तीळ, तेजपत्ता, त्यानंतर लवंग, काळी मिरी, परत दालचिनी, परत हे चक्री फूल, हे सगळं लागणार आहे त्याच्यामध्ये. पनीरला आता मी 1-2 पाण्यानं धुतलंय स्वच्छ. हे पहा, हे पहा, स्वच्छ धुतलंय त्याला 1-2 वेळा. आता याला कापूया. मी बारीक पीस करून घेतलेत, कारण भाजीला आता ही एकच भाजी करणार आहे मी. गॅसवर कढई ठेवली, कढईवर आता कढई तापली. आता पनीर तळून घेऊ. तापत आले, कारण पनीर तळायला थोडं तेल जास्त लागते ना, म्हणून थोडं. असं पनीर तळून घ्यायचं. पनीर आता तळून व्हायला आहे. जास्त कच्चं बी नाही काढायचं, जास्त बी करपायचं पण नाही, मध्यम असं तळून घ्यायचं. मस्त पनीर तळून घेतला मी. आता चला मग भाजी करू. पनीर तळून काढून उरलेलं तेल होतं, त्याच्यामध्ये अजून थोडं तेल टाकलं मी. आणि आता खडे मसाले टाकते. खडे मसाल्यामध्ये हे पहा सगळे आहे. कांदा भाजूपर्यंत आपण एक काश्मीरी मिरची पावडर, आपण तुम्ही जेवढे तिखट खाताय तेवढं. त्याच्यानंतर धन पावडर, जिरं पावडर, हे पावडर घालून असं पेस्ट करूया. दह्यामध्ये धन पावडर, जिरं पावडर, काळी मिरची घालून मी असं ग्रेव्ही करायला लागले. आपला कांदा भाजत आलाय. हे पहा, जास्त बी भाजायचं नाही. त्याच्यामध्ये हे दहीमध्ये घातलेले सगळे मसाले पाणी घालूया. पनीर टाकूया. माझ्याकडे कस्तुरी मेथी नाही आहे म्हणून कोथिंबीर टाकते. होत आली आता भाजी.
पनीर शिजलं का नाही बघूया. हे पहा किती मस्त शिजलंय पहा. चला मग. हे पहा चहा ठेवलाय. संध्याकाळचे 5:30 वाजले. चहा बिस्किट खायचं आहे. दूध ठेवले. गरम गरम चहा बिस्किट खाते मी आता. तुमचा चहा झाला का? 6:30 वाजले संध्याकाळचे. वॉकिंगला आले मी. म्हटलं थोडं वॉकिंग करून जावावं. पाऊस नाही तसं. एकदा पाऊस सुरू झाला की मग वॉकिंगला काय येता येत नाही. घरचं सगळं झाडलोट चहा पाणी वगैरे झाला. तुमचं चहा पाणी वगैरे झालं की नाही? चहा पिलं की जरा बरं वाटतंय. तेच म्हटलं थोडं वॉकिंग करून जावं. काल इथं गार्डनमध्ये गवत होतं पहा. आता साफसफाई केली. साफसफाई करणारे लोक बाया आत्ताच गेल्या. या गार्डनमध्ये काम करायला असतात ना, त्या बाया आत्ताच घरी गेल्या साफसफाई करून, गवत वगैरे काढून. बरं झालं गवत वगैरे काढलं. ते डास वगैरे, सापांची भीती वाटत्या. साप बाहेर निघतात ह्या दिवसात. जरा ऊन पडलं की बाहेर निघतात साप. हे काय असं साफसफाई केली बघा. हे पण कटिंग केले. हे पण कटिंग केले पहा. कटिंग केले. हे पण छान दिसते गार्डन स्वच्छ. रात्रीच्या जेवणामध्ये वरण केले. भाजीमध्ये बेसन करते. बेसन असं घेतलंय मी. बेसन, हिरवी मिरची टाकली, कांदा टाकला, जिरं पूड, धनपूड टाकलं, टोमॅटो एक टाकला, हळद मीठ टाकलं. आता लाल तिखट टाकायचं आहे. अशी मी बेसनाची रासोळी करणार आहे. कारण भाजी काय करावं सगळ्यांनाच प्रश्न येतोय. म्हटलं आता बेसनच करावं. गावाकडं कसं शेतातली ताजी ताजी भाजी, जशी तांदळीची म्हणा, हरभऱ्याची, शेपूची, पोकळ्याची, लाल भाजी, ही किती मस्त भाज्या. आता पावसाळ्यात बघा ऊसामध्ये तांदळीची भाजी किती छान येते. एकदम फ्रेश खावंसं वाटते. तुम्ही जर लसूण जरी घालून तांदळीची भाजी केली तर किती छान होती. पोकळीची पण तशीच लसूण घालूनच आम्ही करतो. पण तशा भाज्या इकडं कुठं भेटतात. कारण त्या भाज्या आम्ही लहानपणापासून खाल्लोय ना, आम्हाला आठवण येते त्या भाजीची. पण इथं काय भेटत नाही. इथं ते काय वेगळ्याच भाज्यांचं काय नाव पण माहीत नाही आणि काहीच नाही. काय करावं. जे आपल्याला लहानपणापासून खाऊन झाले ना, त्या भाज्याच खावशा वाटतात आणि त्याचीच आठवण येते. फळभाज्या काय आता आजकाल तुम्हाला माहितीच आहे फळभाज्या कशा भेटायला लागल्यात. काय करावं. चला मग याची रासोळी करते मी. आम्हाला खूप आवडते ही रासोळी. चला बघा, गॅसवर तवा ठेवला. तव्यामध्ये थोडं तेल टाकलं. अशी पातळ अशी. हे पहा भाजून घेऊ. हे बघा आता एक दुसरा काय भारी झाली. मग रात्रीचे 10:30 वाजले. आमच्या सर्वांची जेवणं झाली. माझ्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद देताय. भरभरून प्रेम मिळतंय. इथून पुढे पण प्रतिसाद द्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.